तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस हायकमांडला राष्ट्रवादीचे नेते संपर्क करणार अशी माहिती आहे। उमेदवार न देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल काँग्रेस हायकमांडशी संवाद साधणार अशी ही माहिती सध्या समोर येते। तर काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आलाय आणि यातच आता बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करणार अशी माहिती सध्या समोर येते। तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न हा सुरूच आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, प्रफुल्ल पटेल काँग्रेस हायकमांडशी संपर्क करणार अशी माहिती सध्या समोर येते। आज सुनेत्रा पवार आपला अर्ज भरतील, त्यापूर्वी काही राजकीय हालचाली होऊ शकतात का? खरं तर कालच काँग्रेसने जे आहे ते त्यांचा उमेदवार बारामती पोटनिवडणुकीमध्ये उतरवलेला आहे आणि काल देखील प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसच्या हायकमांडसोबत झाल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। परंतु मल्लिकार्जुन खरगे जे की काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी थेट संपर्क जो आहे तो प्रफुल्ल पटेल यांचा होऊ शकला नाही। त्यामुळे अगदी आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यामुळे अगदी आज ह्या सगळा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी देखील प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अशा पद्धतीने प्रयत्न जे आहेत ते केले जाऊ शकतात। काल देखील सुनील तटकरे यांनी सांगितलं की जर का वेळ पडली तर आम्ही राहुल गांधी यांना देखील विनंती करू, त्यांनी देखील यामध्ये उमेदवारी अर्ज जो आहे तो त्यांच्या पक्षाकडून भरू नये अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांच्या माध्यमातून जी आहे ती करू, अशा प्रकारचं मत त्यांनी देखील काल आपल्याला मांडलेलं पाहायला मिळते। परंतु प्रफुल्ल पटेल जे आहेत ते सातत्याने यांच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती मिळते आणि आज देखील उमेदवारी अर्ज भरायच्या पूर्वी काँग्रेसने हा उमेदवारी अर्ज भरू नये अशा प्रकारचं मत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून काँग्रेस हायकमांडला केला जाईल। साधारणतः तासाभरामध्ये त्यांच्याकडून फोन जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे, कारण का काल मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाहीये। परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये कुठलाही अर्ज येऊ नये यासाठी प्रयत्न जे आहेत ते यांच्याकडून केले जात आहेत। ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध व्हावी अशा प्रकारचं मत देखील सगळ्यांकडून मांडलं जात आहे। तसे प्रयत्न जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात आहेत। त्यामुळे आता ह्या सगळ्याला किती प्रतिसाद जो आहे तो काँग्रेसकडून दिला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्यावर देखील त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये अशा प्रकारची विनंती काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून केली गेली असल्याचं सांगितलं जात आहे आणि लक्ष्मण हाके देखील या सगळ्याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे आता काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील या सगळ्यांनी मिळून ही संपूर्ण निवडणूक आता बिनविरोध करतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित रोहन, खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।